जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। वाशिम नगर परिषद रणधुमाळी सध्या सुरू आहे। निवडणुकांची तयारी फार झपाट्याने आता सुरू झालेली आहे। त्याच सोबत अनेक नगराध्यक्ष पदासाठी वेगवेगळ्या पक्षांतर्गत वेगवेगळ्या व्यक्तींना उमेदवारी सुद्धा देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आम आदमी पार्टी याची उमेदवारी सागर कोकास जे भरपूर वर्षांपासून वाशिमच्या लोकांशी कनेक्टेड आहेत, वाशिम शहरामध्ये त्यांचं वास्तव्य आहे आणि भरपूर लोकांच्या समस्या ते जाणून आहेत। तर सागर कोकास यांचं आपण आधी आपल्या जीएम न्यूज मध्ये स्वागत करत। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं। नमस्कार। आता उमेदवारी तुम्हाला आम आदमी पार्टीकडनं तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे। एक विश्वास पार्टीने पक्षाने तुमच्यावरती टाकलेला आहे। मला सर्वात आधी हे ऐकायला आवडेल की ही राजकारणाची सुरुवात मुळात कुठून आली, हे वृक्ष कसं लागलं, कुठून सुरुवात झाली, काय झालं? मूळ मॅडम आता जन्मापासूनच रक्तातच राजकारण आहे असं म्हणायला काही हरकत नाही। माझे जे वडील आहेत ते मिसाबंदी होते इमर्जन्सीच्या अगदी काळामध्ये 1975 मध्ये त्यांनी एका संघटनेच्या माध्यमातून देशासाठी किंवा होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढा दिला आणि त्या लढा अंतर्गत त्यांना कारावास झाला आणि नंतर कालांतरानं सत्तेमध्ये आल्यानंतर त्या पक्षाने त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा देऊन त्यांना मानधन वगैरे देऊन पुरस्कृत सुद्धा केलं। तर हे सगळं रक्तात होतं आणि त्यामुळेच कॉलेज जीवनापासूनच 4-4 मित्र घेऊन किंवा आलेल्या छोट्या छोट्या ज्या समस्या क्लासरूम मधल्या किंवा कॉलेज मधल्या असायच्या त्याच्यासाठी भांडायला आम्ही एक सुरुवात केली आणि त्या सुरुवातीनंतर ज्या इथल्या राजकारणी लोकांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडे जेव्हा लक्ष दिलं तेव्हा सगळ्यात पहिले म्हणजे माझा नंबर लागला की त्यांनी मला गावातल्या राजकारणामध्ये घेतलं आणि आय वॉज द गाय की ज्यांनी राजकारणामध्ये एक यंग पॉलिटिशियन म्हणून वाशिमला एक सुरुवात करून सगळ्या लोकांना प्रेरणा दिली। बिलकुल। तर एका छोट्याशा क्लासरूम पासून तुम्ही या राजकारणाची सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही आणि हळूहळू आता वाशिम शहरातील विकासासाठी तुम्ही झटणार आहात, लढणार आहात। तर मला सांगाल की आता 2 तारखेला निवडणुका पार पडतील, पण आता 8 दिवस आहेत आपल्याकडे प्रचारासाठी किंवा मग लोकांच्या मनामध्ये तुम्हाला जागा निर्माण करण्यासाठी कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही निवडणूक लढणार आहे? मॅडम, सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला हे सांगू इच्छितो की मुद्दे घेऊन निवडणूक लढणारा पक्ष म्हणजे आम आदमी पार्टी आहे। बाकी लोकांकडं पूजा पाठ मंदिरं आणि जाती धर्म हे सोडून याच्या पलीकडे विषय नाही आहेत आणि त्याच गोष्टींमुळे आज शहराची अवस्था स्मशानभूमीपेक्षा जास्त खराब झालेली आहे। आणि ही शोकांतिका जेव्हा व्यवसायापोटी पोटाच्या ठिणगीपोटी या शहरातून बाहेर मला जाऊन काही काम करावं लागलं किंवा या सगळ्या गोष्टीसाठी स्ट्रगल करावं लागलं, परत आल्यानंतर मी बघतो तर शहराचं जे भकास आज भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावरती कंट्रोल कोणाचा नाहीये। जनता जी आहे ती जनता घाबरते, समोर यायला बोलायला घाबरते, कारण या लोकांनी जी सुरुवात केली भ्रष्टाचाराची, जी भ्रष्टाचार वाढत वाढत एवढं गेले की आज ते भस्मासूर झाले आणि या भस्मासूर झाल्यामुळे धागे दोरे प्रत्येक माणसाचे गावातल्या प्रत्येक माणसासोबत लागलेले आहेत आणि याच कारणामुळे समोर येऊन कोणी यांच्या विरुद्ध लढा देत नाहीये। बिलकुल सर, आता जसं मुद्द्यांचं राजकारण जर लढायचं झालं तर आम आदमी पार्टीच लढवू शकेल असं तुम्ही वक्तव्य केलेलंच आहे, पण त्याचबरोबर मुद्दे जे घेऊन तुम्ही लढणार आहात तर एक लोकांमध्ये म्हणजे लोकांना एक विरोधकांना म्हणा एक मुद्दाच पाहिजे असतो। तर विरोधकांच्या मनामध्ये एक चाललेली जी खुसफुस आहे किंवा मग जी ज्या काही गोष्टी असतात तर त्याच्यातून असं आम्हाला अभ्यासाला मिळालं की तुम्ही इथले स्थायिक रहिवासी नाही आहात, तुम्ही इथे राहत नाही आहात, तर तुम्ही या गावाचा विकास कसा करू शकाल, तुम्हाला काय लोकांच्या समस्या कळतील, तर यावर तुम्ही काय सांगाल? मॅडम, अगोदर जे विरोधक हे प्रश्न उपस्थित करतात ना त्यांच्याच बॅकग्राऊंड बद्दल तुम्ही माहिती घ्यायला हवी की त्यांचा जन्म झाला कुठे आहे। मॅडम, माझा जन्म 7 ऑक्टोबर 1984 रोजी रेनॉल हॉस्पिटलच्या एल्लापल्ली वॉर्डमध्ये झाला। त्यापासून सुरुवात माझी ध्रुव विद्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं। त्यानंतर शिवाजी शाळेत मी 5व्या वर्गापासून 12व्या वर्गापर्यंत होतो। आर्य कॉलेजला मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। हा सगळा जो प्रवास होता या सगळ्या प्रवासामध्ये हजारो माणसं या गावातली माझ्यासोबत कनेक्ट झालीत, लाखो माणसांच्या सोबत मी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहे। या लोकांचा संपर्क डायरेक्ट नाही आहे, यांना फोटोवर आणि व्हर्च्युअलच लोकांनी बघितलेलं आहे, पण माझा प्रवास त्यांच्यासोबत पायी सुरू झाला, रिक्षाने सुरू झाला, बैलगाडीने सुरू झाला, बाईक वरती आला, कार मध्ये आला आणि आज आम्ही सगळे सोबत आहोत। तर मी डायरेक्ट या मातीशी कनेक्ट आहे। मॅडम, माझ्याबद्दल प्रश्न विचारणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही पहिले माहिती घ्या की ती लोक तरी स्थायिक इथे जन्माला तरी आली आहेत का। बिलकुल। तरी पण आता जर निवडणुका झाल्या त्याच्यानंतर तुम्ही परत आपल्या जागी जाणार आहात, मुंबईला जाणार आहात की इथल्या लोकांचा अभ्यास करून त्यांची समस्या सोडवणार? बघा मॅडम, सुरुवात जी आहे ही सुरुवात टीकेच्या पलीकडचं पाऊल म्हणजे निवडणूक आहे।
आता निवडणुकीसाठी मी आलो हा भाग नाहीये, आम्ही प्रत्येक समस्येसोबत जुळलेलो आहे. जी लोक गावात राहून पण जे करत नाही ना, आम्ही मुंबईला राहून ती कामं केलेली आहे. मी फक्त जास्त लांब न जाताना मागच्या एका वर्षाचा रिकॅप देतो तुम्हाला. या एका वर्षामध्ये मॅडम आम्ही 800 आदिवासी मुलींबरोबर, ज्यांचे भाऊ नाही आहेत, आई नाही आहे, वडील नाही आहेत, त्या मुलींबरोबर रक्षाबंधन साजरा केला. मुंबईवरून येऊन मी इथे साजरा केला. ठीक आहे. त्यानंतर आम्ही सोनू सूद या महान ऍक्टर सोबत, ज्यांनी कोविड योद्धा म्हणून नाव कमावलेलं आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिमच्या प्रत्येक अनाथ आश्रमवरती त्या सगळ्या लोकांबरोबर आम्ही जेवण केलं. हे कार्य चांगले आहेत. यासोबतच मॅडम अकोला नाका ते हिंगोली रोड, या रोडचा पाठपुरावा मी मागील 11 वर्षापासून मुंबईमध्ये मंत्रालयात जाऊन करतोय. तुम्ही नॅशनल हायवे डिपार्टमेंट कडून माहिती घेऊ शकता किंवा सम्राट कन्स्ट्रक्शन, ज्याला ते ठेका भेटलेला आहे त्या माणसाकडून ही माहिती घेऊ शकता. फक्त विषय आहे की विरोधकांसारखं तिसऱ्यानं आणलेलं काम, चौथ्यानं आणलेलं निधीचं आम्ही स्वतः रिबिन कापून उद्घाटन करत नाही मॅडम. तर आता काय तुम्ही जे सांगितलेलं आहे, मागील एका वर्षाचा जर आढावा घेतला तर ही तुम्ही कामे केलेलीच आहेत, पण आणखीन समाजाच्या प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही कसे कनेक्टेड आहात, किंवा त्या व्यक्तीशी तुमचं एक नातं कसं आहे, किंवा मग तुम्ही त्या लोकांसाठी जे नॉर्मल जनता आहे, जसं आम आदमी आपण ज्याला म्हणू, तर या आम आदमी सोबत तुमचं रिलेशन कसं आहे, तुम्ही त्यांचं काय काम केलेलं आहे किंवा काय सामाजिक कार्य पार पाडलं? बघा मॅडम, माझा संबंध त्या माणसाबरोबर थोडं कमी आहे ज्या माणसाकडे 4 नगरसेवक, 3 आमदार आणि 2 मंत्री आहेत. माझा संबंध त्या शेवटच्या माणसाबरोबर ज्याचं कुणीच नाहीये, त्या माणसाबरोबर ज्याला व्हॅल्यू नाहीये, तो जो सर्वसामान्य माणूस आहे, त्याच्यासाठी हे सगळं भांडण चालू आहे. आणि त्यांची मदत मी काय केली ती माणसंच तुम्हाला सांगतील. माझं सांगणं थोडंसं त्याचं अतिशयोक्ती होईल, कारण आजपर्यंत जे तुम्ही बघत असाल, सोशल मीडियाला बघा किंवा फिजिकली पण तुम्ही बघा, आम आदमी पक्षाला या प्रकारे भेटणारा रिस्पॉन्स हा बलाढ्य लोकांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून आम्हाला इनडायरेक्ट भेटतोय. आम्ही आजपर्यंत एवढे माणसं किंवा संघटन स्ट्रॉंग केलेलं नाही आहे, तरी सुद्धा या शहरातून मिळणारा रिस्पॉन्स हा अप्रतिम आहे. आणि मला नक्कीच ही म्हणजे अपेक्षा आहे की जनता या लोकांना उत्तर देणार आणि नक्कीच मतपेटीमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. तुम्हाला खरंच विश्वास आहे का की आम आदमी पार्टीला या वाशिम शहरामध्ये आम आदमी पार्टीचा विजय होईल, तुम्ही निवडून याल? आणि तुम्हाला हा विश्वास कसा आहे, का बरं आहे? जनता तुम्हाला निवडून देईल, कारण इतरही पक्ष आहेत, त्यांनाही जसं BJP झालं, आणखीन उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांतर्गत पण वेगळ्या व्यक्तीला उमेदवारी मिळालेली आहे. तर तुम्हाला वाटतं का की यांच्यामधून निघून तुम्ही हा प्रवास गाठाल, तुम्ही ही लढाई जिंकणार म्हणून? मॅडम, माझं लढाई जी आहे ना ती पूर्ण सिस्टमच्या विरुद्ध, एका पर्टिक्युलर पक्षाविरुद्ध किंवा व्यक्तीविरुद्ध नाहीये. आम्ही इथे कोणाला विरोध करायला किंवा कोणाच्या पाठी लागायला नाही आलेलो, कोणाचा भ्रष्टाचार उघडकीस आल्याला आलो नाहीये. आम्ही शेवटच्या जनतेसाठी 4 ठळक मुद्द्यांवरती काम करायला आलोय. आता या प्रवासामध्ये जो माणूस आम्हाला अपोजिट समजतोय ती त्याची चूक आहे, कारण जनता आमच्या सोबत आहे, जी एंड युजर आहे. तुम्ही आज त्यांच्याकडे पैसे घेऊन जाताय, आम्ही बोलतोय त्यांना, डिमांड करतो की तुम्ही पैसे घ्या, त्यांना मत नका देऊ, कारण पैसे वाटणारा माणूस जो आहे तो पैसे कमवण्यासाठी तुमच्याकडे येतोय. मी आज एकाही पॉलिटिकल पार्टीच्या कोणत्याही माणसाच्या संपर्कात नाहीये, माझे त्यांच्यासोबत संबंध नाहीये, आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मी ठेकेदार नाहीये. अच्छा, तर ठेकेदार नाही आहे आणि ठेके घेणारा हा नगराध्यक्ष नाही आहे. जर तुम्हाला खरंच वाशिमचं भवितव्य घडवायचं असेल तर तुम्ही आम आदमी, जे काही आपल्या वाशिम शहरामध्ये आम आदमी पार्टीचे जे नाव आता सध्या होते आहे नगराध्यक्ष पदासाठी, सागरची कोकास यांना उमेदवारी मिळालेली आहे, तर जनता सुद्धा सुज्ञ आहे, त्यांनाही कळत आहे की आपण कोणासोबत असायला पाहिजे. सर, स्वच्छतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर वाशिम शहरामध्ये भरपूर ठिकाणी अशा काही गोष्टी आहेत की तिथे दुर्गंधी पसरलेली आहे किंवा कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लागत नाही. स्वच्छतेच्या बाबतीत काही उपाययोजना करायच्या झाल्या तर तुम्ही काय कराल? बघा मॅडम, सगळ्यात पहिले तर आम्ही एक स्लोगन घेऊन आज या निवडणुकीत उतरलोय की घरपट्टी माफ आणि पाणीपट्टी माफ. 700 स्क्वेअर फीट पर्यंत जे काही प्रत्येक, म्हणजे जर 2000 स्क्वेअर फूटचा जरी मालक आहे तर पहिल्या 700 स्क्वेअर फीटला त्यांना आम्ही टॅक्स रिबेट देणार आहोत. सगळ्यात प्रथम ही गोष्ट सगळ्या प्रत्येक जनतेच्या उपयोगाची ठरणार आहे. आणि राहिलं कचऱ्याचं मॅनेजमेंट मॅडम, तर आम्ही सत्तेत नसताना आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील यांनी नगरपालिका वाशिम यांचे 2.5 कोटी रुपये वाचवलेले आहेत. ते कसल्या प्रकारे मी तुम्हाला सांगतो. घन कचऱ्याचं मॅनेजमेंट, आज तुम्ही डम्पिंग ग्राउंडला जाल तर बरीच लोक ते व्हिडिओ दाखवतात की खूप कचरा आहे, शहर बकास झालेला आहे, आम्ही हे करू, आम्ही ते करू.
अरे याला काही लागत नाही, याला फक्त इच्छाशक्ती लागते. तुमची जर इच्छाशक्ती आहे तर तुम्ही घनकचऱ्याचं मॅनेजमेंट करून त्याला रिसायकल करून रबर वेगळं, काच वेगळं, तारं वेगळी, प्लॅस्टिक वेगळं, हे सगळं करून पण तिथनं त्या कचऱ्याचं नियोजन व्यवस्थित करू शकता. हे सगळं करत असताना मॅडम आम आदमी पक्ष एकमेव असा पक्ष ज्यांनी ठेका घेऊन 0 रुपयात ठेका घेऊन नगरपालिकेचे 2.5 कोटी रुपये वाचवले. तर आणखीन जर पाण्याची व्यवस्था बघता सध्या तर नाही, पण उन्हाळ्यामध्ये येथील नागरिकांना पाण्याचा खूप त्रास होतो. पिण्याचं पाणी लवकर मिळत नाही, नळ लवकर येत नाही. तर पिण्याच्या पाण्यासाठी यासाठी तुम्ही काही उपाययोजना, काही योजना आणणार? बघा मॅडम, ज्या प्रायोरिटीमध्ये 4 मुद्द्यांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढतोय त्या 4 मुद्द्यांमधले पहिले ठराविक 2 मुद्दे हेच आहेत. खड्डेमुक्त शहर पहिले 0 ते 100 दिवसांमध्ये आमचं टार्गेट आहे. आम्ही पहिल्या 100 दिवसांमध्ये खड्डेमुक्त शहर करणार. त्यानंतर दररोज नळ हा आमचा नारा आहे. का? कारण माझ्या हिशोबाने, हे माझं पर्सनल मत आहे, माझ्या हिशोबाने एखाद्याला पाणी न देणं म्हणजे त्याचं फंडामेंटल राईट्सचं हनन आहे. त्याचे जे मूलभूत अधिकार आहे ते मूलभूत अधिकाराचं हनन आहे. बरोबर आहे की नाही? तर त्यामुळे माझं हे आहे की धरणाची उंची तर वाढवणं प्रॅक्टिकली अशक्य आहे. तुम्ही त्याची खोली वाढवू शकता, त्याच्यात पाण्याची जी साठवणूक आहे ती वाढवू शकता, आणि वेळेच्या हिशोबाने पाण्याचं जर मॅनेजमेंट केलं तर दर दिवशी 30 मिनिटं पाणी देऊन पण शहराचं सगळी जी लागणारी नीड आहे किंवा गरज आहे ती गरज भागू शकते. त्यामुळे फक्त मॅनेजमेंट आणि इच्छाशक्ती या 2 गोष्टीवरती आपण शहरातले खड्डे आणि पाण्याची समस्या सोडवू शकतो असा मला विश्वास आहे. सर, आता भरपूर काही महिला सुद्धा आपल्या इथे वास्तव्यास आहेत आणि भरपूर काही महिला जॉबवर सुद्धा जातात. रात्र होते त्यांना अक्षरशः येण्यासाठी, उशिरा पाशिरा ते घरी येतात. तर महिला सुरक्षेसाठी तुम्ही काही कामं करणार आहात किंवा महिला संरक्षणासाठी काही जबाबदारी हातात घ्याल? मॅडम, आम आदमी पक्षाकडून मी आमची भूमिका तुम्हाला स्पष्ट करतो. भयमुक्त, माफिया मुक्त समाज व्यवस्था हे आमचं पहिलं टार्गेट आहे. महिला या माता भगिनी या छत्रपतीच्या मातीच्या भूमीवरती सुरक्षित राहणार, रात्री 11 वाजता असेल किंवा 2 वाजता असेल त्या प्रवास करू शकणार या सिटीवरती असं शहर आमच्या स्वप्नाचं शहर आहे. आणि नक्कीच आम्ही छत्रपती शिवाजी राजा आणि आमच्या महाराजांच्या आशीर्वादाने हे घडवून आणू. त्यांची जी दिलेले विचार आहेत त्या विचारांना, त्यांच्या विचारांच्या वारसाला पुढे नक्कीच नेऊ. सर, भरपूरदा म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे की आता मी हे करणार पाण्यासाठी, स्वच्छतेच्यासाठी. भरपूर काही आणखीन सुद्धा उमेदवार आहेत की ते आश्वासन देतात आणि पुन्हा मग ते आपल्याला दिसत सुद्धा नाहीत. तर भरपूर लोकांच्या मनामध्ये सुद्धा हे सगळे गैरसमज सुरू असतात. तर या गैरसमजाला किंवा या प्रश्नाला तुम्ही कसं तोंड द्याल? बघा मॅडम, ज्याला काम नाही करायचे ते यादी बनवून तुमच्याकडे घेऊन येणार आणि वादे देणार तुम्हाला. आम्ही यादी घेऊन तुमच्याकडे नाही आलोय. आम्ही बेसिक 4 मुद्दे घेऊन तुमच्याकडे निवडणूक लढतोय आणि हे 4 मुद्दे करण्यासारखे आहेत आणि डायरेक्ट जनतेशी कनेक्टेड आहेत. पाण्याचा मुद्दा असेल, रस्त्याचा मुद्दा असेल, आरोग्याचा मुद्दा असेल किंवा शिक्षणाचा मुद्दा असेल. नगरपालिकेच्या शाळा बंद होत चाललेल्या आहेत, दवाखाने सरकारी त्याची अवस्था जी आहे ती प्रायव्हेट हॉस्पिटल त्याच्यापेक्षा जास्त खराब झालेले आहेत. तुम्ही लहान मुलांना जर बघसाल मॅडम, कानडे सारख्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये आज ही अवस्था आहे की फ्लोअर वरती मुलांना ठेवून ट्रीटमेंट केलं जाते. का? कारण बेड्स नाही आहेत, जागा नाही आहेत आणि या मुलांना आजार होण्याचं कारण तुम्ही आणि मी आहे. जे कचऱ्याचं साम्राज्य आहे, या कचऱ्याच्या साम्राज्यामुळे इन्फेक्शन होतोय आणि शहरातली एवढी लहान मुलं आजारी पडतात. तर प्रायोरिटीमध्ये आरोग्य सेवा आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं शिक्षण, याच्यावरती आमचं फोकस असेल. म्हणून कोणताच वादा न करता आमचं टार्गेट आहे डेज वाईज आम्ही बॉन्ड वरती रिप्रेझेंट करून स्वतःला लिहून देतोय की आम्ही एवढ्या दिवसांमध्ये आमची वचनपूर्ती करणार. आम्ही कोणता इन्फ्रास्ट्रक्चरचा वादा करत नाहीये, आम्ही तुम्हाला कोणत्या मैदानाचा वादा करत नाही किंवा कोणत्या टेम्पल रनचा वादा करत नाही. आम्हाला ते सगळं सेकंड प्रायोरिटीला करायचं आहे. हे सगळे कामं जे होतील ते बेसिक गोष्टी निपटल्यानंतरच होतील मॅडम. आणि तुम्हाला खरंच वाटतं की तुम्ही जे बेसिक नीड्स सांगितले तर ते पूर्ण केल्यानंतर वाशिमचा विकास शक्य आहे? वाशिमचा विकास 100% होईल? मॅडम, ती सेकंडरी स्टेप आहे. आज मी तुम्हाला हे बोलू इच्छितो की या 4 गोष्टी सागर की गॅरंटी आहे. जर मी निवडून आलो या वाशिम शहरामध्ये तर मी तुम्हाला येणाऱ्या माझ्या कार्यकाळामध्ये या 4 गोष्टी कंप्लीट करून देणार. या वाशिम शहराला नंदनवन करणार, हा माझा प्रॉमिस आहे. ही सागरची गॅरंटी आहे. यावेळेस अनेक दर्शक आपल्याला GM न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत. वाशिम शहरातील जनता आपल्याला बघते आहे. काय आवाहन असेल येणाऱ्या निवडणुकीसाठी, येणाऱ्या 2 तारखेसाठी? जनतेला माझं एवढंच आव्हान असेल की दिस इज द टाइम टू चेंज द सिटी. तुम्ही सगळं बघून घेतलं, आता धर्माच्या, जातीच्या, कशाच्या नावावर मतदान नका करू. आणि ज्या पक्षाच्या तुम्ही पाठीमागे लागल्या, ज्याला
त्याच पक्षात जायचंय, प्रत्येक गावातल्या माणसाला त्याच पक्षात जायचंय, त्या पक्षाला आणणारे माझे वडील आहेत, हे कधी विसरू नका. पक्ष कोणताच मोठा नसतो, मोठी माणसं आणि जनता असते, हे लक्षात ठेवा. जनता हा बदल घडवून आणू शकते, जनता ही क्रांती करू शकते आणि याच क्रांतीमुळे आज पंजाब सरकार राज्य आम आदमी पक्षाकडे आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की वाशिम मध्ये हा बदल घडवून आणा. जनता मायबाप तुम्ही आम आदमी पक्षाचा उमेदवार म्हणून मला पहिली पसंती द्यावी आणि आपला निर्णय हा अयोग्य ठरणार नाही याची गॅरंटी म्हणून सागरची गॅरंटी देतो तुम्हाला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर धन्यवाद, माहितीसाठी. तर आम आदमी पार्टीचे सागरजी कोकास हे आज आपल्यासोबत उपस्थित होते आणि आपण भरपूर काही गोष्टींवरती मुद्द्यांवरती चर्चा केलेलीच आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला वाशिमचं नंदनवन करून दाखवतील अशी 100% गॅरंटी सागरजी कोकास यांनी दिलेली आहे. आता तुम्ही सुद्धा आहात, तुम्हालाही माहिती आहे की कोणासोबत आपण जायला पाहिजे, कोणाला आपलं अमूल्य मत आपण द्यायला पाहिजे. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.